singular nouns joined by and make a plural subject. Okay, two singular nouns joined by and make a plural subject. Okay, दोन जर wing and rib, there are two different nouns, and if they are joined by and, then it's a plural वर्ब. बघा सीटला यस नाही लागलेला आहे, सो हे क्रियापद जे आहे ते प्लुरल अनेक वचनी आहे, कारण ह्या दोन वेगवेगळ्या नाऊनला अँडने जॉईन केलेलं आहे आणि म्हणून ह्याला यस लागलेला नाही. सो दिस इज वन व्हेरी इम्पॉर्टंट रूल ऑफ सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट. जर अँडने दोन नाऊन वेगवेगळे नाऊन जॉईन झाले असतील तर क्रियापदाला यस लागणार नाही. लेट्स सी अनदर रूल नाव. दिस इज रूल नंबर 2. व्हेन ईच ऑर एव्हरी प्रिसीड्स two or more singular nouns joined by and, you have a singular subject. Now let's see the example here. Every chicken wing and pork rib sits untouched on Ruth's plate. Now see, मगाशी विंग आणि पोर्कला अँडने जॉईन केलं तर यस सिट फक्त होतं, यस नव्हता. पण आता एव्हरीने स्टार्ट झाल्यामुळे, ओके, सो एव्हरी ह्या शब्दानं वाक्य सुरू झाल्यामुळे, किंवा जर एव्हरीच्या आधी ईच असेल तर एव्हरी किंवा ईचने जर वाक्य सुरू झालं आणि त्याच्यामध्ये अँड हा दोन वेगवेगळ्या नाउन्सला जॉईन करत असेल तर क्रियापद सिंग्युलर असणार आहे. ओके, सीटला यस लागणार आहे. ते दोन जरी नाऊन असले तरीसुद्धा क्रियापद हा सिंग्युलर एक वचनी असणार आहे. सो एव्हरी चिकन, ओके, द सेंटेन्स इज स्टार्टिंग विथ एव्हरी. सो hence even if the two nouns are joined by and, the verb has yes, that is verb is singular even when the two different nouns are joined by and, because the sentence starts with every, or even if it starts with each, this is a each, the verb will have yes, the verb will be singular. Let's see another rule now. Okay, now see, again here the same rule is there, starting the sentence with every. Okay, but there are many nouns: wing, pork rib, slice of pepperoni, hot dog, hamburger, steak, fried shrimp. Okay, so many nouns are there, not a single, many nouns. Okay, and these many nouns are joined by and with one another noun, that is fried shrimp. Okay, even being there are many nouns, the verb is singular. The verb is singular. We can see that. Okay, because the same rule again, the sentence is starting with every. सेंटेन्स हा जो एव्हरीने चालू झाल्यामुळे किती जरी नाऊन असले ज्याला अँडने जॉईन केलं आहे तरीसुद्धा क्रियापदला यस लागणार आहे. क्रियापद हा सिंग्युलर असणार आहे. भरपूर सब्जेक्ट असले, भरपूर नाऊन असले तरीसुद्धा, बिकॉज द सेंटेन्स स्टार्ट्स विथ एव्हरी. ओके, because the sentence starts with every, and so even being there are different subjects, many subjects which are joined by and, still the verb is singular. Now let's see the another rule. You can watch the videos 2 or 3 times and you will understand it very easily. Very easy rules are there, just have to remember, and you have to write some of the examples. Now look at those conjunctions: either or, neither nor, not only and, but also. Okay, now there are two subjects in this sentence, not only the employees. Okay, two subjects, दोन वेगवेगळे करता आहेत employees, but also their
बॉस. ओके, हा बॉस आहे, त्याला जर आपण कमी करूया. बॉस एक करता आहे आणि एम्प्लॉईज हा एक करता आहे. ओके, दोन आहेत, पण क्रियापदाच्या जवळ हा जो करता आहे त्याच्यानुसार क्रियापद हा सिंग्युलर आहे का प्लुरल ते ठरणार आहे. सो नियर टू द वर्ब द सब्जेक्ट इज बॉस विच इज अ सिंग्युलर. हा क्रियापदाच्या जवळ हा जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे आणि म्हणून क्रियापदाला एस किंवा यस लागणार आहे. सो द नियर ह्या क्रियापदाच्या नियर कोण आहे त्याच्यावरनं क्रियापद सिंग्युलर का प्लुरल ठरणार आहे. क्रियापदाच्या नियर सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे बॉस हा एकटाच आहे म्हणून क्रियापदाला यस लागणार आहे. Now let's see the example again. The same example. See, not only the boss. आता हा जो बॉस आहे इथं वरती आला आहे. अँड एम्प्लॉईज विश. आता बघा विशला यस नाही लागलेला, दॅट इज ई एस नाही लागलेला आहे. नाव इट बिकम्स अ प्लुरल वर्ब. ते अनेक वचनी वर्ब झालेलं आहे. वाय? बिकॉज द सब्जेक्ट ह्याच्या जवळचा सब्जेक्ट कोण आहे? एम्प्लॉईज, जो अनेक वचनी आहे विच इज अ प्लुरल. सब्जेक्ट नियर टू द वर्ब इज प्लुरल अँड सो देअर इज नो yes, this verb becomes plural. Okay, this rule is applied only when in the sentences they starts with either, neither, nor, and not only but also. Okay, so this is the rule. So we have to look at the subject which is near to the verb. If it is a plural verb, plural subject, plural verb, singular subject, singular verb. Let's see the another rule now. Look at these all pronouns, indefinite pronouns. Okay, त्यांच्याकडे जर each, either, neither, anyone, anybody, anything, everyone, everybody, everything, no one, nobody, nothing, someone, somebody, something, हे सगळ्यांकडे आपण जर बघितलं they look plural but they all carry, they are singular. आणि ह्या सर्वांनी जर वाक्य सुरू झालं असेल तर क्रियापदाला यस लागणार आहे. क्रियापद हा सिंग्युलरच असणार आहे. इफ द सेंटेन्स स्टार्ट्स विथ ऑल दीज इनडिफिनिट प्रोनाउन्स, ओके, द वर्ब विल हॅव यस. क्रियापदाला यस लागणार. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी रूल्स आर हिअर. इच, इदर, निदर, एनीवन, एनीबडी, एनीथिंग, एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरीथिंग, नो वन, नोबडी, नथिंग, समवन, समबडी, समथिंग. Okay, so starts with these, the sentence starts with these words, this verb will have yes. वर्बला काय लागणार आहे? यस लागणार आहे. वर्ब हा सिंग्युलर असणार आहे. Let's see the another rule now. This is one of the example they have given. We'll skip that. Okay, now this is interesting. Okay, now let's see here. ह्या द स्क्विरल हा सिंग्युलर आहे. हा जो स्क्विरल आहे तो सिंग्युलर आहे, पण ह्याच्यामध्ये फ्रेजेस आलेले आहेत. हे फ्रेजेस त्यांनी दिलेत बघा. स्पेशली, इन ॲडिशन, इन्क्लुडिंग, टुगेदर, अलॉंग विथ, ॲज वेल ॲज. हे जरी आले तरीसुद्धा, हे फ्रेजेस जरी आले तरीसुद्धा त्या वाक्याला हे कीप्स म्हणजे क्रियापद हा आपला यस असणार आहे जरी फ्रेजेस आले मध्ये तरीसुद्धा. बिकॉज द सब्जेक्ट इज सिंग्युलर. सब्जेक्ट इज सिंग्युलर इवन दॅन देअर विल बी यस. There is another very simple rule is there. Okay, now look at there. Here are the onions. Here आणि there हे कधीच सब्जेक्ट असू शकत नाहीत. सब्जेक्ट इथं कोण आहे तर सब्जेक्ट इथं ओनियन्स आहे आणि म्हणून इथं आर आहे. सब्जेक्ट प्लुरल आहे, अनेक कांदे आहेत म्हणून इथं आर आहे. सब्जेक्ट इज प्लुरल म्हणून इथं आर आहे. ओके, सो इथं बघा जपलेनो पेपर्स, हे अनेक आहेत
म्हणून इथं आर आहे. सो हिअर आर द ओनियन. समजा मला म्हणायचं आहे हिअर इज द ओनियन. हिअर इज द ओनियन. ओनियन हा एकटाच आहे आणि म्हणून इज. बट जर अनियन्स असतील तर हिअर आर द अनियन्स. ओके, हिअर इज अ रॅबिट. हिअर आर द रॅबिट्स. So that is the difference. So it depends on the subject, not here or there. Here and there are never the subject. The real subjects are onion in this case and paper in this case, and on that subject depends the verb. इथं प्लुरल असल्यामुळे इथं आर आहे. इथं पण प्लुरल सब्जेक्ट असल्यामुळे इथं आर. So that is